नमस्कार सगळ्यांना, मी तन्वी. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर आता आम्ही चाललो आहोत कर्देमध्ये, जे लाडगरच्या एकदम बाजूचंच गाव आहे. तर त्या गावी चाललो आहोत आणि त्या गावी आमचा स्कूल फ्रेंड आहेत, त्याचे रिसॉर्ट्स आहेत कर्देमध्ये. तर ते सुद्धा आम्ही बघणार आहोत, त्याला भेटणार आहोत बऱ्याच वर्षांनी. तर त्याच्या रिसॉर्टबद्दल तुम्हाला थोडक्यात मी माहितीसुद्धा देईन. त्याला सांगेन मी तुझं रिसॉर्ट्स दाखव कसं काय आहे ते. तर चला तिकडे जाऊया आणि तिकडे भेटूया. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत दापोलीमधील कर्दे या गावी. मगाशी तुम्हाला मी म्हटलं की आमच्या शाळेतला मित्र आहे नवल नरवणकर म्हणून. तर तो इथेच स्थायिक झाला आहे याच गावी, म्हणजे त्याचं गाव आहे कर्दे. तर त्याचं त्याने रिसॉर्ट ओपन केलेलं आहे 1 वर्षापूर्वी. तर भेटलो आम्ही इतक्या वर्षांनी, तर त्याचं रिसॉर्टसुद्धा आम्ही बघायला जातो आहे आणि म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवते कसं आहे ते. तर चला, हे बघू शकता इथे समोर बीच आहे आणि बीचच्या असं बाजूला शेजारी असे बरेच तुम्हाला इथे रिसॉर्ट्स दिसतील. जसे आमच्या इथे लाडघरला सुद्धा आहेत तसेच कर्देला सुद्धा आहेत. तर चला बघूया पुढे. तर आपण तिथे उतरलो आणि तिथून चालत चालत आलो आहे पुढे बीचवरून. आणि हा कर्देचा समुद्रकिनारा आणि समुद्रकिनाऱ्याच्या अगदी समोरच बघायला तर त्याने ते रिसॉर्ट बांधलं आहे, सी फेस आहे. तर आता आतमध्ये आम्ही जाऊन बघतो कशी रूम्स आहेत, त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देईन मी. चला आता आतमध्ये जाऊन आपण बघूया रूम कसे आहेत ते. ह्या रिसॉर्टचं नाव आहे रूपसागर रिसॉर्ट. तुम्हाला मी आतून रूम्स वगैरे दाखवते एक कसं आहे ते. इथे सध्या आता 4 रूम्स आहेत, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे 4 रूम्स आहेत इथे. चला आता आपण इथला एक रूम बघूया. रूममध्ये एंट्री केल्यावरच आपल्याला समोर दिसतोय हा बेड आणि त्याने एक्स्ट्रा आपल्याला ह्या गादी वगैरे दिलेली आहे. समोर कपाट आहे, TV कनेक्शन आहे आणि प्रत्येक रूमला इथे वायफाय कनेक्शन आहे. समोर बघू शकता हे वॉशरूम आणि इथून हा व्ह्यू रूमचा. बेडच्या अगदी समोरच तुम्हाला सी व्ह्यू आहे. ह्या रिसॉर्टमध्ये चेक इनचं टायमिंग आहे सकाळी 11 वाजता आणि चेकआउट इथून 10 वाजता होतं. आणि इथे 4 जण येऊन राहू शकतात ह्या एका रूममध्ये, जे 1800 रुपये रेट आहे. तर 5वं एखादं ते लोक ॲडजस्ट करतात. मागे तुम्हाला जी गादी दिसते त्यावर. आणि बॅचलर असे ग्रुप येतील तर एक शेवटचा रूम आहे त्यासाठी. चला, तर रूपसागर रिसॉर्टला येण्यासाठी तुम्हाला कर्दे या गावी यावं लागेल, जे दापोली तालुक्यात आहे. तर इथल्या टोटल 4 रूम्सपैकी तुम्हाला एक रूम दाखवलेला आहे मी. आणि इथे जेवणाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. तुम्हाला इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळेल. पण नॉनव्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला जर स्वतःहून जर तुम्ही इथे काही फिश वगैरे आणून दिलीत तर इथे तुम्हाला ते लोक बनवून देतील. तर कर्दे गावी आलात आणि तुम्हाला राहावंसं वाटलं, समुद्राच्या अगदी समोर सी फेसचा हा रिसॉर्ट आहे, तर ह्या रिसॉर्टला नक्की विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला, कुठून जायचं इथून? बैलजोड्या बघू इथे जरा. तर आम्ही मित्राच्याच घरी चाललो आहोत आणि हे त्याचे बैल आहेत, बैलजोडी आहे. तर काल शर्यत होती इथे कर्देच्या बीचवरती, तर 3रा नंबर आलेला आहे या जोडीचा. चला आता त्याच्या घरी जाऊया. हे बघा, त्याचं घर सुद्धा असं समुद्रकिनारी समोरच आहे. हा गुरांचा गोठा. गोठ्यात एक छोटंसं रेडकू आहे फक्त. हे बघा,
मी आतमध्ये आली तसा हा उठून उभा राहिलाय. हा बघा. चला किती आहेत रे टोटल? हे मी पाहिले होते यांना आणि नावं पण असतील ना यांची. राजू. कोणाचं? ह्याचं राजू, हिरा, मोती, सुन्या आणि रावण. सुन्या कोण? हा हा सुन्या आणि तो रावण. रावण. असं का नाव ठेवलंय? तू तसाच आहे. आता आपण उभे आहोत तो रागाने पण बघतोय मग? पण तो म्हणजे अंगावर नाही येणार. आता बघायचं ना. नको 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 तू रागाने पण बघतोय. मग रावण. आणि कोण होतं शर्यतीत? कोण होतं? तो कोण? वेगळ्या पहिला बरोबर होता. हे दोघं होते. हे दोघं. बापरे. हे तिघं काय? हे तिघ जण. हे दोघं. आणि त्यांना म्हणूनच दूर दूर ठेवलंयस. दोन दोन कसांवरती आहेत. याचे शिंगा पण वेगळे आहेत. देव याचे वेगळे आहेत. मी यांना पाहिलं होतं कर्दीच्या इथे आपण ना. हे तुझेच असतील मला माहित नव्हतं का. बरं प्रत्येकांकडे ते नाही आहेत पांढरे. पांढरे आता ती गेली नसती आहेत. परत बाजूला आहेत. गावात बरेच जण आहेत. नाही ठीक कर्दे आहे. गावातून आता आम्ही आमच्या गावी लाडगरला जायला निघालो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर.